सर लक्ष्मण बनसोडे एकच मागणी आहे की महावर जे अन्याय केला त्या जाग्यामुळं त्या जागेचा न्याय भेटा म्हणून मी ते आत्मदानचा इशारा दिला होता. नेमकी जागे कोणाची? जागा अतिक्रमाची जागा होती ती. आणि दुसरी काय मागणी तुमची? दुसरी मागणी काहीच नाही. जसं मायाला त्यानं उद्ध्वस्त केलं तसं मला त्याचं उद्ध्वस्त करा तर आम्ही शांत राहील. ते समोरचं अतिक्रमणचं का पंजाबराव देशमुख त्याचं अतिक्रमणच आहे. त्यानं मग काढून फेकलं आणि ते ग्रामपंचायतचं सदस्य. आज स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी आंध्रोड तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणच्या एका भारतीय सैनिकाच्या आईने म्हणजे शेवंताबाई लक्ष्मण बनसोडे यांनी वारंवार त्या ठिकाणची जी स्थानिक ग्रामपंचायत आहे सोबतच मेहकर पंचायत समिती आणि कलेक्टर ऑफिस SP ऑफिस आणि जिल्हा परिषदला वारंवार निवेदन दिले. त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत पंजाबराव देशमुख यांनी त्या ठिकाणचं जे F क्लास आहे या F क्लासमध्ये दोघांनी अतिक्रमण केलं होतं. परंतु पंजाबराव देशमुख हा ग्रामपंचायतचा सदस्य असल्याने त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून यांचं अतिक्रमण काढलं आणि स्वतःचं अतिक्रमण मात्र कायम ठेवलं. म्हणून या मातेनं आपलं अतिक्रमण काढल्याच्या निषेधार्थ आणि समोरच्या व्यक्तीचं म्हणजे पंजाबराव देशमुख ग्रामपंचायत सदस्य याचंही अतिक्रमण प्रशासनानं काढावं आणि या महिलेला न्याय द्यावा या मागणीसाठी आज त्यांना आत्मदहनाची पाळी या ठिकाणी आलेली आहे. परंतु अजूनही त्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. वास्तविक पाहता आतापर्यंत जवळपास 2 ते 3 महिने झाले ते न्यायासाठी लढत आहेत आणि आज स्वातंत्र्य दिन सगळीकडे साजरा होत असताना मात्र एका भारतीय सैनिकाच्या आईला या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागत आहे. खरंच या भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.